भोईर अर्थात पांड्या नावाचा खेळाडू करेल का? त्याच्या समोर पांड्या हे संबोधन मिळालेलं आहे. मिळालेलं संबोधन इथे योग्य रीतीने वापरता येईल का? मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वातील हा तेजपुंज तारा इथे सूर्य अस्ताला गेलेला आहे आणि प्रकाशमान इथे करता येईल का? पांड्याला आपल्या गोलंदाजीने आदर्श धानिवलीला 6 चेंडूंचा खेळ उरलेला आहे. सामना आणखी जिवंत आहे. 6 मध्ये 5. पहिला चेंडू यावेळेस इथे स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित. थोडे ऑकवर्ड पोझिशन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. याचमुळे एक धाव इथे निश्चितच पूर्ण झालेली आहे. लागोपाठ 1-2 चेंडू जर डॉट आले तर इथे खरं तर टर्मिनेटर ऑन होतील. इथे वेगळ्या पद्धतीचे सिग्नल ऑन होतील. फलंदाजी करणाऱ्या संघांसाठी क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं. नथिंग इज इम्पॉसिबल इन द क्रिकेट. कल्पेश कातवारासाठी भूषण भोईर त्याचबरोबर गिरीशजी बांगर यांच्या वतीने 500 रुपये आलेले आहेत. स्कोरर हे तुमच्याकडे असू द्या. 5 चेंडू आणि 4 धावा. काय घडेल पुढे? फुलटॉस चेंडू यावेळेस डावी एसटी सोडून जाणार आहे की नाही हे पाहायचंय. इथे धाव पूर्ण की अपूर्ण? धाव पूर्ण. पंच आपण बघूया त्यांच्या स्टान्सवर गेल्यानंतर काय निर्णय देतात. इथे बॅट खरं तर निश्चितच चेंडूला स्पर्श झाली होती. त्याचमुळे वाचलेले आहेत गोलंदाज. या इक्वेशन मध्ये एक धाव खरं तर तितकी त्रासदायक ठरणार नाही धानिवलीला. सामना जर शेवटच्या चेंडूवर गेला तर मात्र खरी तिकडे उत्कंठा असेल आणि ती चुरस खरी असणार आहे. चुरशीच्या ज्या सीमा आहेत त्या हद्दपार केल्या गेलेल्या आहेत. चेतन स्मृती चषकामध्ये रविराज ब्लास्टर जांभुडेने घेतलेली मेहनत इथे खरं तर तिचं फळ मिळतंय. जोरदार टाळ्या चेतन स्मृती चषकासाठी. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असलेले यावेळेस प्रवीण भोईर अर्थात पांड्या. इथे काय झालेलं आहे? स्लॉट करण्याचा प्रयत्न दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूफळीचा संपर्क नाही. योग्य निर्णय घ्यावा लागेल. घेतलेला निर्णय योग्य आहे हे सांगावं लागेल आणि इथे योग्य निर्णय साबित होतोय तो म्हणजेच गोलंदाजाचा. 3 मध्ये 3 या अगोदर उल्लेख केलेला आहे की हा सामना अजून संपलेला नाही. क्रिकेटमध्ये मित्रांनो जिंकता जिंकता काही संघ हरतात. हरता कधी कधी काही संघ जिंकलेले आपण पाहिलेले आहेत. क्रिकेटमध्ये मैदानातून घरी जाणारे प्रेक्षक गाडीवर जातात, पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येतात कारण मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती विरोधात गेलेली असते. धानिवली संघाने सामना जिंकला तर विश्वनाथ दस यांच्या वतीने 1000 रुपये. 3 मध्ये 3. इथे हा चेंडू सुद्धा चांगला आहे. काय झालेलं आहे मैदानाच्या आतमध्ये? गोलंदाज सरसी इथे त्यांची दाखवत आहेत. नियंत्रण चांगलं आहे प्रवीण अर्थात पांड्याचं. बघा लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. प्रयत्न प्रमाद मैदानाच्या आतमध्ये दाखवतात आणि प्रयत्नांच्या या खरं तर एकापेक्षा एक सरस पायऱ्या चढत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. 2 मध्ये 3. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल या सामन्यामध्ये? कोण ठरेल नायक, कोण असेल खलनायक? आणखी एक चेंडू इथे आपण बघतो तो निर्धाव आलेला आहे. सामन्याचं चित्र बदललेलं आहे आणि यावेळेस जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. इथे जल्लोष करताना आदर्श इलेव्हन धानिवलीचे सगळे प्रेक्षक आपण बघत आहोत. एकदा जोरदार टाळ्या होत्या आणि एकदा जोरदार गजर होत्या. गणपती बाप्पा. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. याच क्रिकेटने सगळ्यांना वेळ लावलेला आहे. ज्याचं वेळ त्याला गोड असं म्हटलं जातं. क्रिकेटसाठी विहित कामं घरी सोडून आलेले प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटसाठी अनेकांबरोबर खोटे बोलून हे क्रीडांगण गाठलेले प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटसाठी आपल्या शरीरावर एखाद्या गोष्टीचा आघात झाला असेल तर दूर करून इथे मैदान गाठलेले प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या शरीराची व्याधी बाजूला सारत असताना तिची कोणतीही चिंता न बाळगता क्रिकेटचं मैदान गाठलेले प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सामना अर्थात चेतन स्मृती चषकाचं हे 29वा पर्व. 1 चेंडू आणि 3 धावा. इथे हवायत सामना जिंकण्यासाठी गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतोय. थोडासा अधिक वेळ घेतला जातोय. दीर्घ श्वास घेतील गोलंदाज प्रवीण पांड्या आणि इथे 1 मध्ये 3 जर बनल्या तर लागोपाठच्या 2 एडिशन मध्ये फलंदाजी करणारा चापेवाडी संघ अंतिम जेतेपद आणि इथे जर 3 बनले नाही तर धानिवली विजेते. काय झालंय काय झालंय काय झालंय? सामना जिंकलेला आहे आदर्श इलेव्हन धानिवलीने आणि याच बरोबर
रविराज ब्लास्टर्स जांभुडे आयोजित चेतन स्मृती चषक 2024 पर्व 29 आपल्या नावावर केलेला आहे. आदर्श 11 धानिवलीने, आदर्श 11 धानिवली, यू आर चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन.